विद्यार्थ्यांनो नमस्कार. इयत्ता 10वी राज्यशास्त्राच्या संविधानाची वाटचाल या पाठाचा आज आपण दुसरा भाग बघणार आहोत. बघा, या पाठात आपल्याला काय बघायचं आहे? लोकशाही विकेंद्रीकरण, माहितीचा अधिकार 2005 आणि सामाजिक न्याय आणि समता या मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याआधी एक लक्षात घ्या, देशाच्या विकासामध्ये समतोल आणि संतुलन साध्य करण्यासाठी लोकशाही विकेंद्रीकरण हा एक प्रभावी मार्ग आहे आणि विकेंद्रीकरण ही लोकशाहीच्या दृष्टीने एक अत्यंत आवश्यक बाब आहे. लोकशाही विकेंद्रीकरण हा मुद्दा समजून घेताना आधी लक्षात घ्या, विकेंद्रीकरण म्हणजे नेमकं काय? साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे एक काम अनेक जणांमध्ये विभागणे आणि मग ते काम करणे. चित्रावरून तुम्हाला ही संकल्पना लक्षात आली असेल. मग सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे काय? तर सुसंघटित आणि एकात्म स्वरूपाच्या एखाद्या व्यवस्थेत अधिकारांचे किंवा सत्तेचे विभाजन एकापेक्षा अनेक व्यक्तींमध्ये किंवा यंत्रणांमध्ये करणे म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण होय. मग केंद्रित आणि विकेंद्रित, आता विकेंद्रीकरण ही संकल्पना आपण लक्षात घेतली, ती एका चित्राद्वारे आपण लक्षात घेऊया. बघा, केंद्रित या शब्दाच्या खाली तुम्हाला जे चित्र दिसतंय, एकच बिंदू आहे आणि त्यातून अनेक रेषा निघालेल्या आहेत. आणि विकेंद्रितमध्ये दिसतंय की एक बिंदू, त्यातून दुसरी रेष, त्या दुसऱ्या बिंदूमधून अनेक रेघा, असं आपल्याला विकेंद्रित चित्रात दिसतंय. मग केंद्रित आणि विकेंद्रित यामध्ये फरक काय? तर केंद्रित कार्यपद्धती जिथे असते तिथे कामाचा भार एकावरच येतो, त्यामुळे ताण पण भरपूर येतो आणि त्याचा परिणाम काय होतो? तर कामामध्ये सुसूत्रता, सुसंबद्धता राहत नाही. पण याविरुद्ध विकेंद्रित कार्यपद्धतीमध्ये काम अनेक जणांमध्ये वाटून घेतलं जातं, त्यामुळे एकावरच ताण येत नाही आणि काम अतिशय सोपं आणि चांगलं पण होतं. शिवाय ते काम कमी वेळामध्ये सुद्धा होतं. अशा प्रकारे केंद्रित आणि विकेंद्रितमधला फरक आपल्याला लक्षात आला. सत्तेचं विकेंद्रीकरण हाच तर मुळी लोकशाहीचा गाभा आहे. मग ह्या विकेंद्रीकरणामुळे होणारे फायदे कोणते? तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो आणि दुसरा फायदा म्हणजे सामान्य जनतेला सुद्धा सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या संधी मिळतात. मग आता या लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानामध्ये काही मार्गदर्शक तत्त्वसुद्धा आहेत आणि त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये काही तरतुदी आहेत. कोणते मार्गदर्शक तत्त्व? चला बघूया. की स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार द्यावेत आणि त्या स्थानिक शासन संस्थांद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा. मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक शासन संस्थांबद्दल अभ्यासलो होतो. तुम्हाला माहिती आहे, ग्रामपंचायत ही खेडेगावामध्ये राबवली जाते स्थानिक शासन संस्था, आणि नगरपालिका, महानगरपालिका ही शहरी विभागांमध्ये राबवली जाते. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वाला अनुसरून स्वतंत्र भारतामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. विकेंद्रीकरणाचे फायदे तुम्ही बघितले. मग आता काय प्रयत्न झाले? तर सगळ्यात मोठा प्रयत्न झाला तो म्हणजे 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीचा. या दुरुस्त्यांमुळे काय झालं? स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारामध्ये मात्र खूप मोठी वाढ झाली. विद्यार्थ्यांनो, 73 आणि 74वी संविधान दुरुस्ती म्हणजे काय? बघा, वेळोवेळी काळानुसार, परिस्थितीनुसार जे मूळ संविधान आहे त्यामध्ये कधीकधी बदल करावा लागतो. अशी काही परिस्थिती उद्भवते की त्यामध्ये त्या परिस्थितीनुसार बदल करावा लागतो आणि त्यानुसार ह्या संविधानामध्ये जी दुरुस्ती केली गेली
त्यांचा आकडा, त्यांचा नंबर आहे 73 आणि 74. मग 73वी संविधान दुरुस्ती कोणाच्या बाबतीत आहे? तर ग्रामीण पंचायत राजला मिळालेल्या सुधारित अधिकारांशी निगडीत 73वी संविधान दुरुस्ती. आणि 74वी संविधान दुरुस्ती कोणाबाबतीत आहे? शहरी नगरपालिकेला मिळालेल्या सुधारित अधिकारांशी निगडीत आहे 74वी संविधान दुरुस्ती. आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे माहितीचा अधिकार. 2005 या वर्षी हा माहितीचा अधिकार नागरिकांना मिळालेला आहे, म्हणून हा माहितीचा अधिकार 2005 असा लिहिला जातो. लोकशाहीमध्ये नागरिकांचं सक्षमीकरण अनेक मार्गांनी झालं पाहिजे. कोणकोणते मार्ग आहेत हे? शिक्षण, त्यानंतर शहरी विकास, रोजगार, स्वच्छता, आरोग्य, उद्योग, खेळ, व्यवसाय, ग्रामीण विकास, कला आणि महिला आणि बालविकास. याशिवाय विद्यार्थ्यांनो अनेक मार्गांनी सक्षमीकरण अजूनही होतं. पर्यावरण आहे, मनोरंजन आहे, पर्यटन आहे. ह्या सगळ्या बाबतींमध्ये जेव्हा नागरिकांचं सक्षमीकरण होईल ना, तेव्हा विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, आपला देशही सर्वोच्च प्रगतीपथावर जाणार हे निश्चित आहे. नागरिकांना सुद्धा सहभागाच्या संधी देत असताना नागरिकांशी असणारा शासनाचा संवाद सुद्धा वाढला पाहिजे. म्हणजे नागरिक आणि शासन यांच्यामध्ये संवाद असणं हे अत्यंत आवश्यक आहे. परस्पर विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करतं हे नागरिकांना सुद्धा समजलं पाहिजे. मग शासन आणि नागरिक यांच्यात जितकं अंतर कमी आणि संवाद मात्र जास्त, त्या प्रमाणात लोकशाहीची प्रक्रिया सकस आणि सुदृढ होत जाते हे आपल्या लक्षात आलं असेल. मग आपल्याला प्रश्न पडतो की भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार का बरं दिला? तर सुशासनाची म्हणजे चांगल्या शासनाची, आदर्श शासनाची 2 वैशिष्ट्य प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार दिला. कोणती 2 वैशिष्ट्य? पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. पारदर्शकता म्हणजे प्रामाणिकपणे नियमांचं आणि कायद्यांचे पालन करून खुलेपणाने आणि न्यायबुद्धीने स्वच्छ कारभार करणे, याला म्हणायचं पारदर्शकता. आणि उत्तरदायित्व म्हणजे काय? तर एखादी गोष्ट आपण स्वीकारल्यानंतर ती गोष्ट शेवटपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण करणे, याला म्हणायचं उत्तरदायित्व. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता म्हणजे गोपनीयता कमी झाली आणि शासनाचे व्यवहार अधिकाधिक खुले आणि पारदर्शी होण्यास मदत झाली. हा फायदा माहितीच्या अधिकारामुळे झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे का की हक्काधारित दृष्टिकोन, राईट्स बेस्ड ॲप्रोच, स्वातंत्र्यानंतरच्या काळात काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे, लोकांचं राज्य, लोकांनी चालवलेलं, लोकांसाठी असं राज्य व्हावं म्हणून अनेक सुधारणा झाल्या. पण त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणजे लाभ घेणारे म्हणून पाहण्याची दृष्टी होती. गेल्या काही दशकातील सुधारणांमध्ये मात्र नागरिकांचा तो हक्क आहे या भूमिकेतून येत आहे. अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे शासन आणि नागरिक यांच्या संबंधात कोणते बदल होतील असं तुम्हाला वाटतं? विचार करायचा आहे विद्यार्थ्यांनो. शिवाय या माहितीच्या अधिकारामध्ये इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला गेला. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा आणि अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळालेला आहे. या सगळ्या हक्कांमुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झालेली आहे असं आपल्याला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हीसुद्धा आपापल्या गटामध्ये तुमच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करायची आहे की भारतीय नागरिकांना रोजगार मिळण्याचा हक्क असावा असं तुम्हाला वाटतं का?
शिवाय सगळ्यांना निवाऱ्याचा हक्क मिळाला तर आपल्या देशातील लोकशाहीवर त्याचे कोणते परिणाम होतील असं तुम्हाला वाटते? याविषयी तुम्ही चर्चा करायची आहे विद्यार्थ्यांनो, आणि आपलं मतसुद्धा मांडायचा प्रयत्न करायचा आहे. सामाजिक न्याय आणि समता हा पुढचा मुद्दा अभ्यासताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की सामाजिक न्याय आणि समता हे आपल्या संविधानाचं उद्दिष्ट आहे. या दोन मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणं हे आपलं ध्येय आहे. कोणती मूल्य? न्याय आणि समता. आपल्या संविधानानं त्या दिशेने जाण्याचा मार्गसुद्धा स्पष्ट केला आहे आणि त्या दिशेने आपली वाटचालसुद्धा होत आहे. त्यामुळे समाजात सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित व्हायला वेळ लागणार नाही. बघूया सामाजिक न्याय आणि समतेची उद्दिष्ट. पहिलं उद्दिष्ट म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, म्हणजे ज्या ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करणे आणि व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती या सगळ्यांवर आधारित श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद न करणे. सगळ्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे ही समानतेची काही उद्दिष्ट आहेत. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरावर प्रयत्न करावे लागतात, पण शासनाच्या धोरणांना आणि अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आणले पाहिजेत. तर लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षसुद्धा कमी होतात आणि सगळ्या धर्मातील लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व प्रत्यक्षात अवलंबलं जातं. मग आता या दृष्टीने आपल्या देशामध्ये अजून कोणकोणते प्रयत्न झाले ते विद्यार्थ्यांनो आपण बघणार आहोत पुढच्या भागामध्ये. संविधानाची वाटचाल या पाठाचा दुसरा भाग आज आपण इथेच थांबवणार आहोत. इयत्ता 10वी इतिहास आणि राज्यशास्त्राचे इतरही अतिशय सोप्या भाषेतील व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.